प्रजासत्ताक दिन आणि प्रजासत्ताक चिरायू हो या भावनेतून देशातच नाही तर जगामध्ये भारतीय नागरिक जे आहेत आज उत्साहामध्ये उत्सव साजरे करत आहेत. अशा राष्ट्रीय उत्सवाच्या प्रसंगी मी देशातील राज्यातील आणि माझे जे फॅन्स आहेत त्या सर्व फॅन्सला देखील हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. आपण माध्यमांच्या पत्रकारांना सुद्धा खूप 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 प्रचंड शुभेच्छा. आज जे महत्त्वाचे विषय आहेत म्हणजे ज्या गोष्टी ज्यांना तारतम्य नसते बोलण्याचं, ज्यांना सणाचं भान नसते, ज्यांना शिमगा आणि दिवाळीतलं म्हणजे वेगवेगळं महत्त्व कळत नाही, असे लोक उचलली जीभ लावली टाळेला असं वर्तन करतात. त्याच्यापैकीच महाराष्ट्रामध्ये असे म्हणजे अविचारी लोक ज्यांना कशाचं गांभीर्य नाही, त्यापैकी जे संजय राऊत आहेत, जे म्हणजे काही बोलायचं म्हणजे म्हणजे ज्येष्ठ किंवा ज्या प्रकारे संविधानिक पदावर राहिलेल्या व्यक्तींच्या बाबतीत अपमानकारक बोलणं, अशा दळभद्रींना त्याचबरोबर त्यांच्या सोबतीलाही काही लोक जोडल्या गेलेत. आमच्या म्हणजे भगिनी सुषमाताई असतील किंवा सुप्रियाताई आमच्या भगिनी असतील, ह्या सगळ्यांना म्हणजे महाराष्ट्रातले नागरिक म्हणून आणि अशांना उत्तर नाही दिलं तर म्हणजे आजच्या सणाचा जो अपमान आहे, अपमानजनक हे म्हणजे वर्तन करणं आणि लोकांमध्ये जे खुशीच्या ठिकाणी नाराजी आणण्याचा म्हणजे आणण्यासाठी प्रयत्नात राहणं, असे ह्या वर्तनी लोकांना उत्तर देण्यासाठी आज आम्ही आपणाशी संवाद साधत आहोत. सगळ्यात अगोदर माननीय माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेबांना ज्या प्रकारे म्हणजे पद्मभूषण पुरस्कार देण्यात आलेला आहे, त्यानिमित्तानं मी खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्राच्या वतीनं आमच्या वतीनं आम्ही देतो. त्यानंतर जे वक्तव्य केले त्या बाबतीत जयश्री पाटील बोलतील. भगतसिंग कोश्यारी साहेबांना जे पद्मभूषण दिलेलं आहे ते त्यांच्या जीवनातला जो अनुभव आहे, त्यांनी जे केलेलं महान कार्य आहे, महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात त्यांनी जे चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना तो पुरस्कार दिलेला आहे. सुषमा अंधारेला काय लागून जाते? त्यांनी आधी स्वतःच्या देशाची परंपरा, स्वतःच्या देशाची राज्यघटना, बाबासाहेबांनी दिलेला सर्वधर्म समभाव याचा अभ्यास केला पाहिजे. बघितले नाही का त्यांचे वक्तव्य काय होते, कोणत्या धर्माबद्दल, कोणत्या देवी देवतेबद्दल काय बोलायच्या त्यांना हे सगळं बोलणं शोभत नाही. आणि त्यांनी आधी स्वतः अभ्यास करायचा. एवढे चांगले अभ्यासक असलेल्या व्यक्तीला फक्त काहीतरी प्रसिद्धीसाठी नाव बोट ठेवून म्हणजे वक्तव्य करायचे. एवढंच नव्हे तर सुप्रियाताई तुम्ही सुद्धा, अरे राजकारण बाजूला फेका, ही गोष्ट राजकारणाची नाही, हे पुरस्कार राजकीय नाही आहेत, हे एक सामाजिक चांगले काम केलेल्या लोकांना दिलेले म्हणजे पुरस्कार आहेत. कोश्यारी साहेबांनी, तुम्हाला सांगते मी, शरद पवारांच्या आणि उद्धव ठाकरेच्या काळामध्ये स्वतःच्या बाप्पाची मक्तेदारी असल्याप्रमाणे राजभवनाचा ते वापर करायचे. सर्वसामान्यांना एंट्री नव्हती तिथे. सर्वसामान्याला जायचं म्हणजे 10 दिवस आधी, महिना 2 महिना आधी परमिशन. पण सन्माननीय कोश्यारी साहेबांनी ते राजभवन सर्वसामान्यांना खुले केले. तिथे असलेले हिंदूंचे जे पुरातन मंदिर होते, शिवमंदिर, त्या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि सामान्य कोळी भावांना आणि सामान्य हिंदू ज्यांच्या सद्भावना आहेत, भावना आहेत, या सगळ्यांसाठी हे राजभवन आहे ते खुले केले. अरे कोश्यारी साहेब जे आहेत ते संविधानावर विश्वास ठेवणारे आहेत, सावित्री आईंच्या, महात्मा फुलेंच्या विचारांवर त्यांचं वर्तन करणारे आहेत. नुसतेच ते बोलणारे नाहीत तर वर्तन आहे. बघा ना, जे नाशिकचं जे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे, त्या विद्यापीठावर महिला त्यांनी जे आहे प्रथमच महिला व्हाईस चान्सलर त्यांनी नियुक्त केले आहेत. म्हणजे वर्तनातून त्यांचं सगळं दिसतं की ते किती अभ्यासक आहेत, सर्वसामान्याची जाणीव ठेवणारे आहेत. आणि काय लागून गेले सुषमा अंधारेला? मक्तेदारी आहे का? विषय घेतला की बोलत राहायचं, हे चुकीचं आहे. जिथे अक्कल नाही ना तिथे अकलीचे कांदे कोणीही सोलू नये. मग सुप्रियाजी असो किंवा मग ती सुषमा अंधारे असो, हे सगळं चुकीचं आहे. हे सगळं बंद झालं पाहिजे. विद्यापीठ, डॉक्टर भीमराव आंबेडकर विद्यापीठ
आणि एवढंच नव्हे, मी म्हणते यांना कुठे दुखतंय. एक बाबासाहेब आंबेडकर जे भीमराव आंबेडकर विद्यापीठाचे ते कोश्यारी जे आहेत ते विद्यार्थी होते, म्हणजे तत्कालीन आग्रा युनिव्हर्सिटी म्हणतात त्याला, ते आत्ताचं जे आहे ते भीमराव आंबेडकर युनिव्हर्सिटी आहे, त्या युनिव्हर्सिटीचे विद्यार्थी आहेत ते. त्यांनी बाबासाहेबांचा अभ्यास केलेला आहे, बाबासाहेबांच्या लिखाणाचा अभ्यास केलेला आहे, संविधानाचा अभ्यास केलेला आहे. त्यांच्या वर्तनात त्यांच्या कार्यामध्ये पदोपदी आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांचे विचार दिसतात. अशा माणसांवरती टीका टिप्पणी करणं हे अतिशय चुकीचं आहे. आणि त्यांना जे अभ्यासातून दिलेला जो सन्मान आहे, तो पद्मभूषण जो सन्मान आहे, तो अतिशय योग्य आहे. आणि त्यांनी केलेल्या कार्याला ती दिलेली एक प्रकारची छोटी का असेना ती पोचपावती आहे असं मला म्हणावं वाटतं. मला असं म्हणायचं आहे की जे विद्यार्थी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहेत, अशा म्हणजे तत्कालीन आग्रा विद्यापीठ आणि आता भीमराव आंबेडकर विद्यापीठ म्हणून त्या विद्यापीठाची ओळख आहे. मला असं म्हणायचं आहे की त्या विद्यापीठातील आंबेडकरी विचारांच्या, देशातल्या जगातल्या आंबेडकरी विचाराच्या विद्यार्थ्यांकरिता एका बाबासाहेबांच्या नावाच्या विद्यापीठातल्या विद्यार्थी राहिलेल्या व्यक्तीला असा एवढा सर्वोच्च पद्मभूषण पुरस्कार मिळणं हे सगळ्यांसाठी फार महत्त्वाचं आहे. ही बाब बोचत आहे का टीका करणाऱ्यांना? म्हणजे आंबेडकर विद्यापीठाच्या तून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याला जर पद्मभूषण सारखा पुरस्कार मिळतो म्हणून त्या काँग्रेसांना, या उद्धववाल्यांना हे टोचणी होतात आहे का? म्हणजे टोचल्या चालल्यात का या भावना? कारण लक्षात ठेवा, राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार यांनी कधीच म्हणजे नामांतर विद्यापीठाचं होऊ दिलं नाही. संभाजीनगरच्या विद्यापीठाचं नाम विस्तार केला त्यांनी. पिढींना म्हणजे तुम्हाला सांगतो, आज म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे म्हणून प्रजेचं कधीही त्यांनी म्हणजे प्रजेला विश्वासात घेतलं नाही, तर प्रजेचा विश्वासघात केला. असे शरद पवार खरोखर आज मी एका गोष्टी म्हणजे आज मला हे सांगायचं आहे की संजय राऊत, तुम्ही म्हणता की लोकतंत्राची हत्या केलेली व्यक्ती म्हणून तुम्ही ज्या प्रकारे माजी राज्यपाल साहेबांच्या बाबतीत तुम्ही वक्तव्य करत आहात, मला तुम्हाला प्रतिप्रश्न विचारायचा आहे. संजय, मला सांगावं लागेल की ज्या वेळेस पत्रकार अर्णब गोस्वामी हे सुद्धा फोर्थ इस्टेटचे मानलेले पत्रकार होते, त्या पत्रकारांना ज्यावेळेस डांबलं, ज्या प्रकारे त्या पत्रकारांसोबत घडलं, त्यावेळेस ती काय तुमची ती रोकठोक काय म्हणतात ती लेखणी ती बुळबुळी झालेली होती का? त्यावेळेस तुम्ही उद्धवनी राज्यपाल महोदयांकडे पाठवलं का की ह्या पत्रकारांना अटक करावी का म्हणून? म्हणजे गुळगुळ जेवढं असतंय तेवढं संजय राऊतला चालून जातंय. आणि त्याच प्रकारे एक म्हणजे सिनेमामधल्या म्हणजे जगात मानल्या गेलेल्या हिरोईन, त्यांचं नाव म्हणजे कंगना राणावतजी, त्यांच्या घराच्या बाबतीत जी पडझड करे तेव्हा लोकतंत्र कुठं होता? तेव्हा कुठं बुळबुळ झालेली होती का लेखनी? तेव्हा शाही संपली होती का संजय? त्याचबरोबर आम्हाला ज्यावेळेस अटक केली त्यावेळेस कुठं होतं लोकतंत्र? तेव्हा अटक करण्याच्या अगोदर विचारण्यात आलं का एखाद्या वकिलाला अटक करण्याच्या आधी राज्यपाल महोदयांची परवानगी घ्यावी का म्हणून? त्याच्यामुळं जे आज सन्माननीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे भिडे गुरुजी यांनी जे म्हटलेलं आहे स्पष्टपणे की शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, शरद पवार म्हणजे राष्ट्रद्रोह, अत्यंत 100% सत्य बोललेले आहेत भिडे गुरुजी. कारण लक्षात ठेवा, हेच ते शरद पवार आहेत. एका बाजूला जवळच्या बगलतल्यांना साखरेचे कारखाने उभे करून देत होते, सहकार उभा करून देत होते, आणि दुसरीकडे आदिवासी भाऊ असतील, SC ST चे जे काही भटके विमुक्त भाऊ असतील ते विद्यापीठांचं नामांतर मागत होते. 30 वर्ष एकीकडे माया देत होते तर दुसरीकडे संघर्ष लावून देत होते. त्याच्यामुळं ज्या प्रकारे भिडे गुरुजी बोललेत ते 100% सत्य बोललेले आहेत. आणि त्यामुळं जे कोणी 3-4 जण बोलत आहेत, व्यक्त होत आहेत, त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. सुप्रिया ताईंचा जाहीर निषेध करतो, सुषमा अंधारेंचा जाहीर निषेध करतो. त्याचबरोबर जे आहेत संजय राऊतांचा आम्ही जाहीर निषेध करतो. राऊतांचं म्हणणं असं आहे की त्यांनी संविधानाची हत्या केली म्हणून त्यांना पद्मभूषण दिलं असेल तर त्यांचा निषेध करतो. संजय राऊत, मला सांगा, मी आता जे 3 इन्स्टंट सांगितले
ते मला वात्रटिकेतून म्हणायचंय, संजय राऊत चोरांच्या उलट्या बोंबा, चोरांच्या उलट्या बोंबा आहेत संजय राऊतचं वक्तव्य. म्हणजे सध्या एक मुंब्रा प्रकरण मधील एक शहरक्षेत्र नगरसेविका आहेत मीमच्या हिरवा रंग सर्वीकडे करू असं त्यांचं वक्तव्य येत आहे. मुंब्रा हिरवा करू, अख्खा महाराष्ट्र करू, इम्तियाज जलील म्हणतायत. दुसरीकडे भायखळ्याचे माजी आमदार वारिस पठाण पण तसंच वक्तव्य. संपूर्ण महाराष्ट्र हा आम्ही हिरवा करू आणि देश. मला असं म्हणायचंय की वारिस पठाण किंवा ते काय नाव त्यांचं, तो इम्तियाज जलील नावाचा माणूस किंवा ते आता निवडून आलेल्या नगरसेविका, हे तिघही माणसं जे आहेत, मला असं म्हणायचं की यांना फीड केलेलं आहे, त्यांना बोलतं केलेलं आहे. आणि माझी असं स्पष्ट मागणी आहे की इथं रंगाचं नाही आहे, तर रंगाच्या अनुषंगानं तुम्हाला सांगतो देशहिताविरुद्ध हे भाष्य आहे. इथं रंगाचा नुसतं दिखावा आहे, परंतु त्यातून देण्यात येणारा मेसेज जो आहे तो जातीय रंग आम्ही आणू आणि आम्ही जातीय रंगाच्या आधारे इस्लामिक स्टेट जसं पाकिस्तान आहे त्या प्रकारचं करण्याची भानगड आहे का? तो विचार आहे का? तो अतिरेकी विचार आहे का? हे तपासलं जाणं आवश्यक आहे. यांच्या कथनीमध्ये ती करणी लपून बसलेली आहे का हे तपासणं आवश्यक आहे. हे अतिरेकी विचारातून उदयाला आलेलं भाष्य आहे का हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. त्याच्यामुळे NIA सारख्या संस्थेने, तुम्ही बघितलं असाल, त्या ज्या महिला निवडून आलेल्या आहेत नगरसेवक म्हणून, त्यांचं बोलत असताना ज्या प्रकारे घोकमपट्टी म्हणतात की जसं आपण बे एक बे बे दोन्ही चार अशी म्हणजे पाठ करून बोलल्यासारखं त्या व्यक्त झालेल्या दिसत आहेत. तेव्हा या सगळ्या गोष्टीची सखोल चौकशी आवश्यक आहे. आणि सखोल चौकशी नुसती त्यांची एकटीची नाहीये, तर या सगळे जे या मॅनेजमेंटमध्ये आहेत ह्या सगळ्यांची चौकशी झाली पाहिजे. तर आज गिरीश महाजनांविरोधात देखील एक महिला अधिकारी आक्रमक झाली होती. तिचं म्हणणं आहे की भाषणादरम्यान ध्वजारोहण केल्यानंतर गिरीश महाजनांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख कुठेही केला नाही, संविधानाचा अपमान त्यांनी केला आणि संताप त्यांनी व्यक्त केला गिरीश महाजनांवर. मला एवढंच म्हणायचं आहे की ती बातमी काय ते मी बघितली नाही, परंतु माननीय गिरीश महाजन साहेब यांच्या बाबतीतल्या 2-3 गोष्टी मी अधोरेखित करू इच्छितो. जर तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नुसतं गिरीश महाजन साहेब भीम जयंती जर टाकली, तर मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये निळे शर्ट आणि निळ्या विचाराने म्हणजे दरवर्षी भीम जयंती जेवढ्या उत्साहामध्ये जामनेरमध्ये ते उत्साहात साजरी करतात आणि पूर्ण वेळ म्हणजे नुसते तकलादू येऊन जाऊन नाही, तर ते पूर्ण वेळ त्या भीमजयंतीमध्ये त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला म्हणजे उत्साहाच्या स्वरूपात म्हणजे हे करणारी ते व्यक्ती आहेत एक. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की पायल तडवी नावाची जेव्हा केस झाली होती म्हणजे मला वाटतं नायर हॉस्पिटलची, त्यावेळेस गिरीश महाजन साहेब जे आहेत आरोग्यमंत्री होते. मी म्हणजे देशातल्या केसेसच्या आधारे सांगत आहे की पायल तडवी ही एकमेव अशी केस होती ज्याच्यामध्ये ज्या पायल तडवी आदिवासी भगिनीवर अन्याय झाला अशी तक्रार गिरीश महाजन साहेबांकडे होती आणि त्याच्यातून त्यांचा जीव गेला पायल तडवींचा. त्या प्रकरणाला सुप्रीम कोर्टापर्यंत सुद्धा ज्यांनी अत्याचार केला होता त्यांना कोणत्याही पद्धतीनं जे आहे पुनर्स्थापित करू दिलं नव्हतं गिरीश महाजन साहेब मंत्री असेपर्यंत. अशा प्रकारचे ते मंत्री आहेत. आणि मला असं वाटतंय की ज्या घटनेच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात ती घटना तर म्हणजे ती बातमी तर मी पाहिलेली नाही, परंतु एक मी सांगतो की शिक्षक कुटुंबात जन्माला आलेले आणि जेवढे वेळेस विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती म्हणजे चा प्रश्न होता, छत्रपती संभाजीनगरचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातले विद्यार्थी सांगतील की म्हणजे फेलोशिपच्या बाबतीमध्ये की ते किती अग्रगण्य होते हे मी पुराव्यासह सांगू शकतो की आम्ही किती वेळेस त्यांना भेटलो आणि त्यांनी किती तडकाफडकी केली. त्यामुळं संविधान निर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराच्या विरुद्ध गिरीश महाजन साहेब आहेत असं मानण्याचं कारण नाही. आणि भाषणाच्या बाबतीत तुम्ही सांगत आहात, मला असं वाटतं की ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे म्हणजे विरुद्ध नाही आहेत, ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आहेत, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. सर, आपण जर बघितलं सातारामध्ये दुसऱ्यांदा ड्रग्सचा साठा सापडला आहे, कोटी रुपयाचा ड्रग्स साठा आहे आणि गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे आणि यावर आता
संजय राऊत देखील असं म्हणत आहे की साताऱ्याचे पोलीस झोपा काढतात ते का जो ड्रग्स सापडला तिथला जो पैसा आहे तो राजकारणात वापरला. नाही, संजय राऊतकड म्हणजे काय गणित आहे ते मला माहीत नाही, परंतु ज्या प्रकारे आपण म्हणजे ड्रगचा साठा सापडला असं म्हणत आहात, आणि त्या अनुषंगानं मला असं वाटतंय की आता नव्याने जो कायदा निर्माण झालेला आहे, नवीन जे प्रोसिजर म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या ठिकाणी जे BNS ॲक्ट किंवा BNSS ॲक्ट आलेला आहे, त्याच्यामध्ये ती तरतूद आहे की नजीकचं कोणतेही पोलीस स्थानक असेल किंवा माहिती असलेलं पोलीस स्टेशन असेल तर त्यांनी कारवाई करण्याची तरतूद ही काय काँग्रेसांनी आणली नाही संजय राऊत, ही काँग्रेसांच्या सरकारांच्या काळात आणलेली तरतूद नाही, ही राष्ट्रवादी काँग्रेसचे वयवृद्ध पुढारी शरद पवार यांच्या काळात आणलेली तरतूद नाही, तर ती तरतूद सुद्धा मोदीजींच्या आणि अमित शहा साहेबांच्या आणि देवेंद्रजींच्याच काळात आणलेली तरतूद आहे. त्याच्यामुळे कायदा जे आहे आपल्या पद्धतीनं कारवाई करत आहे आणि त्याच्यामुळे आता राज्य म्हणून नाही तर कोणत्याही पोलीस स्थानकात राज्यातल्या म्हणजे तुम्हाला सांगतो की तुम्ही म्हणाल की नांदेडला किंवा आणखीन कुठेतरी गुन्हा घडलाय आणि फिर्यादी मुंबईत आहे, तर आता तशा प्रकारची तरतूद या कायद्यामध्ये आलेली आहे. राज्याच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे आणि विविध राज्यांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. त्याच्यामुळे संजय राऊतांनी हे म्हटलं पाहिजे की कायदा एक्सपिडाइटली काम करत आहे, इन्फ्लुअन्स खाली काम करत नाही. सातारा म्हणण्यापेक्षा एकनाथ शिंदे साहेबांच्या संबंधाने संजय राऊत बोलले असा प्रश्न विचारा तुम्ही, थेट उत्तर देतो. जर इन्फ्लुअन्स असता तर तिथं कारवाईच झाली नसती. याचा अर्थ कारवाई होतीये, तिथं कोणतंही राजकारण होत नाही. एकनाथ शिंदे साहेब कोणतेही राजकारण करत आहेत असं मला वाटत नाही, किंबहुना 1% सुद्धा मला त्याच्यामध्ये वाटत नाही. ठाकरे सरकार गेल्याने हे नैराश्यातून आलेलं त्यांचं विधान असं आहे असं हे बघा, मला सांगा, भगतसिंग कोश्यारी साहेबांच्या बाबतीत असो की अलीकडल्या काळात संजय राऊतच्या बाबतीतले हे असो, ह्या सगळ्या गोष्टी जेलवारी करून आल्याच्या नंतर बुद्धी कुठंतरी, तुम्हाला सांगतो म्हणजे मला म्हणायचं की बुद्धीचं कुठंतरी एक म्हणजे भ्रष्ट म्हणणं सुद्धा ते सुद्धा एक हे ठरेल की म्हणजे नॉन ॲप्लिकेशन ऑफ माइंड संजय राऊत बोंबलत आहेत आणि त्या बोंबलण्याला लोकशाहीमध्ये ना चर्चेला किंमत आहे, लोकशाहीमध्ये बोंबलण्याला किंमत नाही. त्याचं कारण सांगतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका भाषणामध्ये असं सांगितलेलं आहे की म्हणजे स्वतःच्या म्हणजे याच्या बाबतीमध्ये स्वतःच्या कायद्याच्या विरुद्ध जाऊन वर्तन करणं किंवा कायद्याचा अपमान होईल किंवा अशा पद्धतीचं हे करणं हे अनार्की आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की संजय राऊत हे त्या अनार्की सारखंच वागत आहेत आणि ही अनार्की आहे. आणि तुम्हाला सांगतो हे अत्यंत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आज प्रजासत्ताक दिनी मी संजय राऊतांचं हे वर्तन अनार्की सारखं आहे असं मी आज डंके की चोट पे सांगत आहे. काल मंत्री प्रताप सरनाईक यांनी परळ बस डेपो स्थानकामध्ये धाड दिली आणि तिथे त्यांना गाड्या सापडल्या. त्यांनी तिथे काही कर्मचारी निलंबित देखील करायचे आदेश दिले ऑन द स्पॉट. मी प्रताप सरनाईकांच्या बाबतीत ते माझे मित्र आहेत, आमचं बोलणं होत असतंय, परंतु प्रताप सरनाईकांना मी ह्यापूर्वी 1-2 वेळेस सांगितलंय की प्रताप सरनाईकजी, आपण जे आहेत मंत्री आहात, आता आपण अत्यंत जिम्मेदारीनं एखादं आदेश आणि एखादं वक्तव्य केलं पाहिजे. ही वेळच आलेली आता सांगण्याची. अगोदर आम्ही व्यक्तिगत सांगितलं, पण आज मी माध्यमांसमोर सांगत आहे. मला सांगा, प्रताप सरनाईकजी उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे तत्कालीन मुख्यमंत्री होते, त्यावेळेस 7वा वेतन आयोग देण्याच्या बाबतीतला विचार समोर आला. पहिल्या म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची सभा आझाद मैदानात होती, तेव्हा 7वा वेतन आयोग देण्याच्या बाबतीत उदय सामंत साहेबांना विचारा की काय भूमिका होती स्टेजवर जाऊन भाषणापर्यंत. ते तर तुम्ही देत नाही. तुम्ही कष्टकऱ्यांच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगता पैसे नाही, तर पैशांची तरतूद करून घेता येत नाही. मी टीका करत नाही. तुम्ही मागे सुद्धा ज्या पत्रकार भगिनींनी प्रश्न विचारला त्या भगिनींच्याच चॅनल समोर एक इंटरव्ह्यू आला होता. तुम्ही त्यावेळेस प्रभू श्री रामांच्या बाबतीमध्ये टर उडवली होती. ते तुम्ही त्यांच्याच याच्यातून बघा की प्रभू श्री रामांच्या
बाबतीमध्ये जय जयकार कसं सदावर ते करतात, एक टर उडवल्यासारखं बोलले होते. तेव्हा आम्ही तुम्हाला असं म्हणालो होतो की प्रभू श्री रामांच्या देशात, भगवान गौतम बुद्धांच्या देशात, महावीरांच्या देशात ठीक आहे. आणि तेव्हा तुम्हाला आम्ही सांगितलंही होतं. परंतु तुम्ही आता कष्टकऱ्यांचा अपमान करायला निघालात. मला हे सांगा, तुम्ही विचारलंय का मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांना की थेट निलंबित करता येते का? विचारलंय का तुम्ही मॅनेजिंग डायरेक्टर साहेबांना आमच्या ड्रायव्हर साहेबांना निलंबित करता येते का? कायद्याची संहिता आहे की नाही? कायद्याची संहिता आहे की नाही? जिथं जायचं तिथं ही घाण आहे. मंत्री आहात ना, तरतूद करा ना. मला सांगा, तुम्ही काल बुटा घालून सन्माननीय पत्रकार महोदया ज्या आहेत, ज्या चॅनलच्या, त्या तिथे रिपोर्टिंग करत होत्या. आम्ही जिथं झोपतो माझा कष्टकरी, त्या रूम मध्ये मला म्हणायचं नाही त्यांनी माफी मागावी, त्याचं त्यांना मी ध्यान करून देतो की सगळ्यांच्या त्यांच्या पायामध्ये बुट होते आणि ती रूम होती, ती माझ्या कष्टकऱ्यांची झोपण्याची निवासाची होती. आणि तुम्ही म्हणता उकंड्यामध्ये बॉटल सापडल्या, उकंड्यामध्ये बॉटल सापडल्या. माझ्या कष्टकऱ्याच्या आहेत का उकंड्यातल्या बॉटल? माझ्या कष्टकऱ्याच्या आहेत का उकंड्यातल्या बॉटल? माझे कष्टकरी कशासाठी टार्गेट? माझ्या कष्टकऱ्यांना 7वा वेतन आयोग द्या. आणि त्या पुढे जाऊन सांगतो, आज मी नम्रपणे, तुम्ही आजच्या दिवशी या देशातल्या सगळ्यात मोठ्या उत्सवाच्या दिवशी मी सांगतो, प्रताप सरनाईकजी हेच ते एसटीतले कष्टकरी आहेत ज्यांनी उद्धव ठाकरेच्या विचाराला त्यांच्या पिछाड्यावर लात मारून हाकाललेला आहे. पिछाड्यावर लात मारून हाकाललेला आहे. तुमच्यात जर दम असेल तर अगोदर 7वा वेतन आयोग द्या आणि माझ्या मराठा ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेबांची हेळसांड थांबवा. प्रताप सरनाईकजी, सगळ्यात जास्त मराठा समाजाच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरांवर तुमच्या काळात अन्याय होत आहे. नावांची यादी वाचून दाखवू शकतो. आणि तुम्हाला सांगायचंय, तुम्ही मंत्री आहात, आजच्या दिवशी तुम्ही ते द्रोह करायला जाऊ नका. आम्ही तुम्हाला सूचना करत आहोत. PPP नावाखाली तुम्ही 40 डेपो 99 वर्षासाठी देत आहात. त्याचा अर्थ कायमस्वरूपी जिथं कष्टकऱ्यांचे फलाट म्हणतात, गाडी बस लागणारे, ते फलाट नाहीसे होणार. आणि तुम्हाला सांगतो प्रताप सरनाईक, प्रताप हक्कानं सांगतो मित्र म्हणून, इतिहासात असा मंत्री म्हणून नोंद होईल की एसटीतले डेपो विक्री करणारा मंत्री, एसटीतले डेपो विक्री करणारा मंत्री, अशी ओळख होता कामा नाही. प्रताप, मित्रत्वाचा सल्ला आहे, PPP रद्द करा. आणि तुम्हाला सांगतो, माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या आणि माननीय आमचे आमदार, मुंबई बँकेचे अध्यक्ष आणि राज्य संघाचे अध्यक्ष आपले प्रवीण दरेकर साहेब यांनी सेल्फ डेव्हलपमेंट आणलं. तुम्ही 40 डेपो जे कष्टकऱ्यांचे काही एकर आहेत ते कोणाच्या तरी घशात घालायच्या भानगडीत पडू नका. सेल्फ डेव्हलप करा. 5 वर्षामध्ये ते घेतलेलं कर्ज नील होत आहे. आणि आमच्या कष्टकऱ्यांना तुम्ही वारंवार सांगताय की ड्रायव्हर, कंडक्टर, मेकॅनिकल लोकांचे देणे आहेत. कसले देणे, किती देणे आहेत? तुम्ही राज्य सरकार म्हणून, तुम्ही मंत्री म्हणून तुमच्या दम नाही का? तुमच्या दम नाही का? तुमच्या दम नाही का? तुमच्या दम नसेल तर सांगा. पैशाची तरतूद होऊ शकत नाही. अरे घरामध्ये अडचण आहे म्हणून घर विक्रीला निघत नाही. एसटी महामंडळाचा डेपो हे घर आहे कष्टकऱ्याचं. कष्टकऱ्याची इज्जत आहे, कष्टकऱ्याची इब्रत आहे. त्या इब्रतीच्या विरुद्ध प्रताप सरनाईक तुम्ही जाऊ नका. मी तुम्हाला मित्रत्वाचा सल्ला देत आहे, हे तुम्हाला महाग पडेल. आणि त्यातले त्यात मराठा कष्टकरी जे माझे ड्रायव्हर साहेब आहेत, कंडक्टर साहेब आहेत, त्यांची यादी आहे माझ्याकडे. मी तुम्हाला मेसेज पाठवून कळवलेलं आहे की मराठा ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब, मेकॅनिकल साहेबांना त्रास होत आहे, त्यांना निलंबित केलं जातं, हेतू पुरस्कार त्रास दिला जातो, ते सुद्धा तुम्ही बंद करा, असं देखील मी तुम्हाला आव्हान करतो. राज्यभरातले डेपो जर आपण पाहिले तर त्यांची दुरावस्थाच आहे. म्हणजे ग्रामीण भागातले तर डेपो अत्यंत जिथं प्रवासी जातात त्यांची गैरव्यवस्था असते आणि जे कर्मचारी त्यांची गैरव्यवस्था असते. तुम्हाला सांगतो, आम्ही कष्टकऱ्यांसाठी काम करणारी माणसं आहोत. सर्पदंश होऊन सुद्धा माझा कष्टकरी मृत्यू झालेला आहे. म्हणजे ड्रायव्हर साहेब, कंडक्टर साहेब राहत्या रूम मध्ये, एसटीतल्या डेपोतल्या रूम मध्ये. त्याचबरोबर तुम्हाला मी सांगतो की ज्या प्रकारे म्हणजे मंत्री महोदय म्हणून तुम्ही ते काम केलं, आम्ही त्यांच्या विरोधात नाही, लक्षात ठेवा. मी परत सांगतो, प्रताप सरनाईक व्यक्ती म्हणून मी त्यांच्या विरोधात नाही. हे सल्ला आहे, ही सूचना आहे. आणि तुम्हाला सांगतो, मंत्री महोदय म्हणून तुम्हाला सांगतो,
प्रत्येक गोष्टीला एक वेटेज असते. माननीय गिरीश महाजन यांची काय ओळख आहे आज महाराष्ट्रात? तर म्हणजे कमल किशोर कदमांचा काळ असेल, शरद पवारांच्या काळात सगळ्या संस्थांना मेडिकल कॉलेज मिळाले, इंजिनिअरिंग कॉलेज मिळाले. पण गिरीश महाजन एक अशी व्यक्ती आहेत, त्या व्यक्तीने काय केलं तर जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणली. ही ओळख असते. करणारा मंत्री म्हणून. विकणारा मंत्री म्हणून जर तुम्ही झालात, हाय ते जागा विकून टाका, तर त्याचा अर्थ काय? त्याच्यामुळे तुमची इज्जत किती करेल कष्टकरी. अरे तुम्ही आज जे उपमुख्यमंत्री सांगितलं होतं, तत्कालीन मुख्यमंत्री होते एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्हाला जर समजा या गोष्टीचा साक्षमोक्ष करायचा असेल तर बोलवा उदय सामंत साहेबांना तुमच्या कक्षात. मी येतो, मला अधिकार आहे तुम्हाला बोलण्याचा. कष्टकरी जनसंघ म्हणून 68,000 लोकांचं आम्ही नेतृत्व करतो. तुम्ही पीपीपीच्या अगोदर चर्चा केली का कुणाशी? अहो चमकोगिरी करून कसं चालेल? माझाच माणूस आहे. यू आर माय मिनिस्टर मिस्टर प्रताप सरनाईक. यू आर answerable टू मी बिकॉज I am having a 67,000 my कष्टकरी इन द महामंडल. यू कांट गो बियॉन्ड युअर लिमिटेशन्स मिस्टर प्रताप सरनाईक. आणि त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांना, माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना आमच्या पीपीपीच्या बाबतीमध्ये गांभीर्यानं घ्यावं. पीपीपी आम्हाला नको. इतर महामंडळातल्या ज्या प्रकारे म्हणजे लोकांना 7वा वेतन आयोग दिला त्या प्रकारे आम्हाला द्या. आणि केवळ आमचं देणं म्हणजे काय? आम्ही काय पाकिस्तानी आहोत का? आमचं देणं आहे म्हणून डेपो घर विकायला, आमची इज्जत विकायला काढता, आमची इब्रत विकायला काढता. 99 वर्षाचा अर्थ लोकांना माहिती नाही का? त्याच्यामुळे चमकोगिरी करू नका, कामगिरी करा. प्रताप सरनाईकांना माझा सल्ला. भिडे गुरुजी सध्या त्यांची धारातीर्थी यात्रा ही रायगड, लोहगड, भीमगड अशा गड किल्ले मोहिमांसाठी सुरू आहे. शरद पवार हे राष्ट्रविरोधी आहेत असं विधान संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं. मी त्या वक्तव्याचं पूर्ण समर्थन करतो. कारण भिडे गुरुजी हे तत्वज्ञानी आहेत. ते छत्रपती शिवरायांच्या विचारातला पूर्ण म्हणजे प्रसार आणि प्रचार व्हावा याच्यासाठी वाहून घेतलेले व्यक्ती आहेत. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी शरद पवार त्यांच्या बाबतीत जे वक्तव्य केलं ते अत्यंत अभ्यासातूनच केलं असणार, त्याच्यात मला बिलकुल शंका नाही. आणि त्यामुळं मी भिडे गुरुजींना खरोखर वंदन करतो. आपण जर बघितलं मंत्री गणेश नाईक जी महायुती आहे त्या पक्षाचा नगरसेवक जास्त आहे, त्यांना मित्र पक्षांनी पाठिंबा दिला पाहिजे असं गणेश नाईक म्हणतात. मात्र गणेश नाईकनी असं देखील म्हटलंय, भाजपने जर मला सांगितलं तर एकनाथ शिंदे यांचं नामनिशाण मिटून टाकेल आणि ह्यावरच आता शिंदे गटाचे जे मंत्री असतील ते आक्रमक भूमिका घेतात. ते संजय शिरसाट म्हणतात ते गणेश नाईक हे मंत्री एकनाथ शिंदेमुळे झाले. नाही ते मी काय वरती काय बातमी पाहिलेली नाही. परंतु मला एवढं हेच सांगायचंय संजयला की मला असं वाटतंय की गणेश नाईक साहेब असतील किंवा एकनाथ शिंदे साहेब असतील, ह्या म्हणजे दोघांची बी म्हणजे कार्य कुवत जी आहे ती मोठी आहे. ते एकमेकांच्या बाबतीत एकमेकांना बोलावं त्यांनी. परंतु संजय शिरसाटांनी मला असं वाटतंय की त्यांना काय म्हणायचं असेल तर अगोदर त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना सांगावं. माध्यमांना उगाच मग काय होते माहितीये का, तोंड घशी पडते माणूस. याच्या अगोदर अनेक आमदार तोंड घशी पडलेले आपण पाहिलेत.